मिरजेत अंमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर 3 किलो वजनाचा गांजा जप्त, एकास अटक। मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 3 किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवखुडे वय वर्ष 37 राहणार चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे। 1 महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी 2 वेळा गांजावर कारवाई केली, तर आज तिसरी कारवाई केली आहे। यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विशाल भारत देवखुडे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 75,010 रुपये किमतीचा 3 किलो गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, अभिजित धनगर, सूरज पाटील, अभिजित पाटील, नाना चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, अमोल तोडकर, सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे, तर सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला।